गाजराचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो, पण कधी गाजराची खीर बनवली आहे का? ही खीर तुम्ही देवाच्या नैवेद्यासाठी बनवू शकता किंवा हिवाळ्यात ही लाल लाल गाजरं आणून खास काहीतरी बनवायचं असेल तर रबडीदार खीर एक उत्तम पर्याय आहे। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मस्त अशी गाजराची खीर बनवायला शिकूया। आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे आणि मी देवीच्या नैवेद्यासाठी गाजराची खीर बनवायला घेतले। एका पसरट पॅन मध्ये थोडंसं तूप घेतलंय आणि आता यामध्ये हे कापलेले ड्रायफ्रूट घालते। अगदी सोप्या पद्धतीने ही खीर बनते। सर्वात प्रथम आपल्याला हे ड्रायफ्रूट असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। ड्रायफ्रूट आपले फ्राय झालेले आहेत, त्यातले थोडेसे मी वरून डेकोरेशनसाठी असे काढून घेते आणि आता या उरलेल्या तुपामध्ये आणि ड्रायफ्रूट मध्ये हा अर्धा किलो गाजराचा कीस घालते। आता हा कीस या तुपामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। छान अगदी व्यवस्थित मिक्स करत परतायचं। आपला गाजराचा कीस परतून होईपर्यंत मी इथे बाजूला एका कढईमध्ये 2 लिटर फुल फॅट क्रीम उकळत ठेवलेला आहे। आपला गाजराचा कीस परतून होतोय आणि दूध उकळतंय, तोपर्यंत दूध घट्ट करण्यासाठी आपल्याला एक पेस्ट करायची आहे। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात हे भिजवलेले 15 ते 20 काजू आहेत ते घेते आणि ह्याची पेस्ट करते। काजूची पेस्ट झालेली आहे। आता यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत। हे 2 चमचे तांदूळ मी भिजवलेले होते आणि तांदळाची पेस्ट नाही करायचे, तांदूळ थोडे जाडसर ठेवायचे, पण ते ह्याच्या सोबतच वाटायचे। हे वाटून घेऊया। हे पहा, असे जाडसर मी तांदूळ वाटून घेतलेले आहेत। आता पुढच्या कृतीकडे वळूया। गाजराचा कीस आता छान परतून झालेला आहे। आता मी गॅस बंद करते। 2 लिटर दूध आता व्यवस्थित गरम झालेलं आहे। यामध्ये ही बनवलेली पेस्ट आपल्याला घालायची आहे आणि लगेचच व्यवस्थित ढवळून आपल्याला शिजवायचं आहे। सतत आपल्याला हे अशा प्रकारे ढवळायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही, चिकटणार नाही आणि आपलं दूध घट्ट होईल। हे पहा, 7 ते 8 मिनिट मी दूध छान उकळून घेतलेलं आहे आणि काजू आणि तांदळाची पेस्ट घातल्यामुळे हे छान घट्टही व्हायला लागले। हे पहा, व्यवस्थित घट्ट झालंय। आता मी गॅस बंद करते आणि गाजराच्या किसामध्ये हे दूध घालते। हे दूध मी या गाजराच्या खिशात घालून घेते। यामध्ये आता वेलची पावडर घालते। हे व्यवस्थित मिक्स करून आणखी 5 ते 6 मिनिटे शिजवून घेते। 4 ते 5 मिनिटं झालेली आहे आणि आता हे सगळं अगदी मस्त शिजलेलं आहे। बघा कसं क्रीमी दिसतंय। आता यामध्ये आपल्या गोडाच्या अंदाजानुसार साखर घालायची आहे। मी 2 लिटर दूध घेतलं होतं, त्याप्रमाणे मी आता इथे 1 वाटी साखर वापरते। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं। हे बघा, हे सगळं मिश्रण खूप छान शिजलेलं आहे आणि रबडी सारखी मस्त अशी क्रीमी गाजराची खीर आपली तयार झालेली आहे। खीर आपली तयार झालेली आहे। आता मी गॅस बंद करते, कारण थंड झाल्यावर हे आणखी घट्ट होईल। तयार झालेली आहे मस्त क्रीमी रबडी सारखी गाजराची खीर। कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।